नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात होणार आहे. जलाशयांमधील पाणीसाठा घटलेला आहे, त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 15 मे पासून 10% पाणी कपात होणार आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. जलाशयांमधला पाणी साठा हा घटलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय. या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत. प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेत. त्यांच्याकडून शुभम, काय नेमक्या सूचना पालिका प्रशासनाकडून नागरिकांना दिल्या गेल्यात? नक्कीच रिद्धी, मुंबई महानगरपालिकेकडून आता मुंबईमध्ये 10% पाणी कपातीचा प्रस्ताव जो आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अवघ्या 3 दिवसानंतर म्हणजे अर्थातच 15 मे पासून संपूर्ण मुंबईमध्ये आणि मुंबईच्या लगत जेवढ्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये 10% पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो 15 मे पासून लागू करण्यात येत आहे. आणखी अर्थातच भातसा धरण असेल किंवा मग अप्पर वैतरणा धरण असेल, दोन्ही या मुख्य धरणांमध्ये आता 28% पाणीसाठा इतकाच उपलब्ध आहे. आणि समजा पाणी पुरवठा हा नेहमीसारखाच चालू ठेवला तर मग कुठेतरी 10 जुलै पर्यंतच मुंबईला पाणी पुरेल इतकं पाणी राहतं. पण समजा 10% पाणी कपात ही 15 मे पासून केली तर साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईकरांना पाणी हे सुरळीत मिळू शकतं, असा एक मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठांचा जो आहे एक अंदाज आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी पाणी कपात जी आहे ते 15 मे पासून लागू करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर मग पावसाळा जो आहे तो देखील लवकर सुरू होणार. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा जो आहे, पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये धडकणार आणि त्यामुळेच कुठेतरी पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्यानंतर ही पाणी कपातीचा जो निर्णय आहे तो देखील रद्द करण्यात येईल. पण सध्या मुंबईकरांना कमी पाणी मिळणार आहे. 10% पाणी कपात हे सध्या मुंबईमध्ये करण्यात येत आहे. आणि इतकंच नाही तर मग पाण्याचा जो वापर करण्यात शुभम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. पुढच्या तपशिलांसाठी तुमच्याकडे येऊ.